जॉईंट विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जे काही महत्त्वाचे घटक आहे, जिथे चांगल्या जागा आहे, जिथे 500च्या वर जागा आहेत, त्यापैकी एक घटक म्हणजे सर्वांचा फेवरेट घटक म्हणजे विदर्भातील सर्वात जास्त फेवरेट असणारा घटक म्हणजे नागपूर शहर. आणि नागपूर शहराला जवळपास चांगल्या पद्धतीने यावर्षी विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेले आहे. दरवर्षी इथे चांगल्या पद्धतीने विद्यार्थी फॉर्म टाकत असतात. त्याचं कारण म्हणजे की विद्यार्थ्यांना इथे सेफ झोन असा वाटत असतो. ठीक आहे. ग्राउंड कटऑफ किती जाईल यावर आपण आता व्हिडिओ आणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की मागच्या वर्षी इथे कटऑफ किती गेलेला होता त्याच्यापेक्षाही यावर्षी इथे जागेची संख्या भरपूर अशी वाढलेली आहे. कारण की मागच्या वर्षी 324च्या आसपास जागा होत्या इथे. जेवढ्या यावर्षी पिंपरी चिंचवडला जागा आहे तेवढ्या मागच्या वर्षी तिथे होत्या. पण यावर्षी भरपूर घटकांमध्ये जवळपास सारख्याच जागा असल्यामुळे कट ऑफ हा जवळपास वेगवेगळा न जाता कुठे कुठे समान जाईल आणि कुठे कुठे थोडा हाय जाण्याची शक्यता आहे. त्यापैकीच एक घटक म्हणजे नागपूर शहर, की इथे कट ऑफ किती जाऊ शकतो, ग्राउंड कट ऑफ. ठीक आहे. तर इथे बघायला गेलो तर यावर्षी जी भरती पडलेली आहे ती पडलेली आहे हिवाळ्यामध्ये. ठीक आहे. आणि हिवाळ्यामध्ये भरती पडल्यामुळे इथे ग्राउंड काढणे खूप चांगल्या पद्धतीने ग्राउंड इथे निघत असते. कारण की इथे जे वातावरण असते ते एकदम थंड वातावरण असते आणि हिवाळ्यामध्ये ग्राउंडचे मार्क ॲटोमॅटिक तुमचे 2+ होत असतात. कारण की तुमचा गळा सुकत नाही. जर इथे उन्हाळ्यात जर भरती झाली असती, उदाहरणार्थ जर जाहिरात ही एप्रिल किंवा मार्चमध्ये जर निघालेली असती तर इथे तुमच्या ग्राउंडमध्ये फरक पडला असता. पण यावर्षी भर हिवाळ्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे, त्यामुळे तुमचं ॲटोमॅटिकच 2 मार्क प्लस होणार आहे. ठीक आहे. तर ही बाब लक्षात घ्या. तर आता सरळ आपण बघूया एकूण किती कट ऑफ जाऊ शकतो. तर बघा, ओपनमध्ये सर्वसाधारण कट ऑफ हा 41 किंवा विद्यार्थी मित्रांनो 39सुद्धा राहू शकतो इथे. कारण की याचे कारण म्हणजे इथे ग्राउंड जे आहे यावर्षी ते सिंथेटिक ग्राउंडवर होणार आहे. आणि सिंथेटिक ग्राउंडवर झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांना सिंथेटिक ग्राउंडची सवय नसते, त्यामुळे ग्राउंड हे या आसपास खेळणार. म्हणजे 41 किंवा 39 या दरम्यान ओपन सर्वसाधारण लागेल. याच्या वर जाणार नाही आणि याच्या खाली येणार नाही. 39च्या खाली येणार नाही, 41च्या वर जाणार नाही. सर्वसाधारण महिलांचा जो कट ऑफ आहे हा 39 च्या आसपास राहील, 39+ राहील. ठीक आहे. सर्वसाधारण ओपनमध्ये. त्यानंतरची कास्ट EWS सर्वसाधारण कट ऑफ हा 30च्या आसपास पाहायला मिळेल तुम्हाला. 30पेक्षा खाली बी जाऊ शकतो आणि वर पण जाऊ शकतो. पण हा कट ऑफ 34च्या वर जाणार नाही आणि त्यापेक्षा वर तर जाणारच नाही. सर्वसाधारण महिलांचा कट ऑफ हा 25 राहू शकतो EWSमध्ये. त्यानंतर आहे SCBC सर्वसाधारण कट ऑफ हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 39 किंवा 38 मार्कवर. आणि महिलांचा कट ऑफ पाहायला मिळू शकतो तुम्हाला 35 किंवा 33 या रेंजमध्ये. म्हणजे 33 ते 35 रेंजमध्ये तुम्हाला SCBC पाहायला मिळू शकतो महिलांचा. त्यानंतर OBC कट ऑफ तुम्हाला 36 किंवा 34 या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो. वाढलाच तर हा 37पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. एवढा काही वर जाणार नाही OBCचा. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ जाईल 33, 34 किंवा 35 या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा कट ऑफ. त्यानंतर आहे SBC सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 32 ते 36च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण. आणि महिलांचा कट ऑफ हा 28 ते 30च्या दरम्यान किंवा 32च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो SBC महिलांचा. त्यानंतर भजड सर्वसाधारण कट ऑफ लागेल 39च्या आसपास आणि महिलांचा कट ऑफ लागेल 36 किंवा 34च्या आसपास. 34 ते 36च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. भजक सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 39, 38 किंवा मग आलाच तर हा कट ऑफ 36वर सुद्धा येऊ शकते.
आणि महिलांचा कट ऑफ हा 32च्या पुढेच लागेल. ठीक आहे. त्यानंतरची कास्ट आहे भजप. हा कट ऑफ लागेल तुमचा 36 ते 38च्या दरम्यान आणि महिलांचा कट ऑफ लागेल 32 ते 35च्या दरम्यान. त्यानंतर विजय सर्वसाधारण कट ऑफ लागेल 38च्या आसपास, 38 किंवा 37 लागू शकतो आणि महिलांचा कट ऑफ हा तुमचा जाऊ शकतो विजयचा 32 किंवा 37च्या दरम्यान, या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि एस टीचा कट ऑफ सर्वसाधारण 32 ते 35च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. महिलांचा कट ऑफ हा 30 ते 32च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि 28सुद्धा लागलाच तर लागू शकतो. त्यानंतर एस सी सर्वसाधारण कट ऑफ 32 ते 35च्या दरम्यान पाहायला मिळू शकतो आणि महिलांचा कट ऑफ तोच 28 ते 34च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. लागलाच तर हा 35सुद्धा लागू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे नागपूर शहर पोलीस शिपाई या पदासाठी हा एक आपण अंदाज काढलेला आहे. एक्झॅक्ट हाच कट ऑफ लागेल असं आपलं काहीच म्हणणं नाही आहे, पण याच आसपास तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळू शकतो. कारण की आपण जो कट ऑफ सांगतो आहे हा एक अंदाज सांगतो आहे. एक्झॅक्ट कट ऑफ तर ग्राउंड पूर्ण झाल्यानंतर 1-10 नंतरच आपल्याला माहिती होईल. पण तरी पण या आसपास तुमचे मार्क बनत असेल तर तुम्हाला इथे लेखी द्यायला 100% होईल. जर तुम्हाला इथे खरंच पोलीस व्हायचं आहे तर तुम्हाला शुअरली ग्राउंड एवढं काढावं लागेल. पुरुष उमेदवारांना 41 आणि ज्या पण महिला उमेदवारांना पोलीस व्हायचं आहे 100% त्यांना किमान 35 ग्राउंड काढावं लागेल. जर तुम्ही कास्टमध्ये असाल फक्त या 3 कास्ट सोडून, एक SC ST त्यानंतर SBC आणि EWS, म्हणजे टोटल 4 कास्ट सोडून तुम्हाला जर एवढे मार्क असेल तर तुम्ही पोलीस होऊ शकता. या 4 कास्टला याच्यापेक्षा जर कमी असेल म्हणजे 30 ते 35 जरी मार्क असेल तरी तुम्ही पोलीस होऊ शकता. ठीक आहे. म्हणजे तुमचं जर लेखी चांगलं असेल तर तुम्ही 100% पोलीस होऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खास करून महिला उमेदवारांनी जास्त लक्ष द्या. पोलीस होण्याचे चान्सेस भरपूर आहे, कारण खूप काही महिला उमेदवार ग्राउंडची तयारी व्यवस्थित करत नाही. त्यामुळे पोलीस त्यांच्यापासून जी भरती आहे ती लांब जात असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, महिला उमेदवार खास करून तयारी चांगली करा. तुमचं पोलीस होणे खूप इझी झालेलं आहे, कारण की जागांची संख्या भरपूर आहे यावर्षी.